नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भारत सरकारनं आगामी 2026च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची तारीख निश्चित केली आहे। रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कळवले की गृह सूचीकरण मोहीम आणि गृह जनगणना 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे। जनगणना 2 टप्प्यात केली जाईल। पहिल्या टप्प्यात घरांची यादी करण्याचं काम होईल, ज्याला घरांची यादी ऑपरेशन असंही म्हणतात। यामध्ये प्रत्येक घराची स्थिती, सुविधा आणि संसाधनांची माहिती घेतली जाते। दुसरा टप्पा लोकसंख्या जनगणनेचा आहे। हा टप्पा 1 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होईल। यामध्ये प्रत्येक व्यक्तीची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक माहिती घेतली जाईल। रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या सुमारे 3 डझन प्रश्नांची यादी तयार केली आहे। या सर्वेक्षणात घरांमध्ये फोन, इंटरनेट, वाहन आणि उपकरणं यांसारख्या वस्तूंच्या मालकीबाबत माहिती विचारली जाईल। लोकांना जे प्रश्न विचारले जातील त्यात घरात मोबाईल, टीव्ही, रेडिओ, ट्रान्झिस्टर, इंटरनेट किंवा वाहन, सायकल, स्कूटर, बाईक, कार इत्यादी आहे का? स्वयंपाकासाठी कोणकोणते इंधन वापरले जाते, जसे की LPG, PNG, लाकूड, शेण इत्यादी। पिण्याचे पाणी कुठून येते? शौचालय, अंघोळीची आणि स्वयंपाकाची सोय कशी आहे? घरात प्रकाशाचा स्रोत काय आहे? या प्रश्नांचा समावेश असू शकेल। सरकारी निवेदनात म्हटलंय की जनगणनेमध्ये जातनिहाय माहितीही गोळा केली जाणार आहे। या जनगणनेच्या कामासाठी 34 लाखांहून अधिक गणनाकार आणि पर्यवेक्षक तसेच सुमारे 1.3 लाख जनगणना कर्मचारी तैनात केले जाणार आहे। ही आतापर्यंतची 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असेल। यावेळची जनगणना विशेष असेल कारण ती पूर्णपणे डिजिटल माध्यमातून केली जाईल। यासाठी मोबाईल ॲपचा वापर केला जाईल। या व्यतिरिक्त लोकांना स्वतः माहिती देण्याची सुविधा देखील दिली जाणार आहे।